प्रदूषणावर आळा घालण्यासाठी मुंबईतले 53 बांधकामं थांबवली आहेत। मुंबई पालिकेच्या भरारी पथकानं बिल्डर्सना या संदर्भात नोटीसही दिली आहे। मुंबईमधल्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते स्वच्छता आणि 2 नियंत्रण मोहिमेला सुरुवात झाली आहे। शिवाजी पार्क परिसरात असलेल्या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पालिकेकडून पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत। ज्या परिसरात धुळीचं प्रमाण जास्त आहे अशा परिसरात पाण्याचे फवारे असणारे वाहन तैनात करण्यात आलेले आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईमध्ये वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि या मोहिमेला आज सुरुवात झालेली आहे। साधारण 28, 29 आणि 30 नोव्हेंबरपर्यंत अशी ही 3 दिवस मोहीम असणार आहे। आणि आपण जर बघितलं तर मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ असते आणि लोक देखील शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या संख्येने सकाळी वॉकिंगसाठी येत असतात, तर या शिवाजी पार्कच्या संपूर्ण परिसरात अशा प्रकारच्या जी मिस्ट मशीन म्हटली जाते, फवारा मारणारी मशीन आहे, या मशीनच्या माध्यमातून पाण्याचा फवारा मारला जातोय जेणेकरून धूळ नियंत्रणात आणण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे। हा फवारा मारल्यानंतर धुळीचे कण हवेत मिसळण्यापासून ते रोखले जातात आणि याचा परिणाम मुंबईमध्ये जे वायू प्रदूषण आहे त्यावर काहीसं नियंत्रण मिळेल। अर्थातच हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला प्रयत्न काहीसा छोटा असला तरी देखील जर अशा प्रकारे सगळ्या धूळ ज्या भागात जास्त निर्माण होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पाण्याचे फवारे मारले तर नक्कीच प्रदूषणावर नियंत्रण मिळणार आहे। ज्या ज्या ठिकाणी बांधकामं सुरू आहेत त्यांना देखील अशाच प्रकारच्या सूचना महापालिकेने दिलेल्या आहेत। त्यामुळं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण बघतोय की हवेची गुणवत्ता खालावत आहे, तोच तर गुणवत्ता वाढेल आणि एकूणच या ठिकाणी हवेचं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।